ते दृष्टांत मिळतं त्याला सुख, थोडं सुख मिळतं आणि थोड्या सुखासाठी कित्येक तरी दुःख तो सहन करतो. थोडं सुख मिळतं. ते एक माणूस होता, जुनी लोक लय खास सांगतात, पण तुम्ही म्हणसाल नेमका काय दृष्टांत आहे ते आम्हाला सांगितल्याशिवाय आम्हाला तरी कसा कळायचा. तुम्हाला कळण्याकरता सांगतो. एक माणूस, त्याच्या पाठीमागं वाघ लागला. वाघ, आता वाघ मागं लागल्यावर माणूस पूर्वेकडे पळल का दक्षिणेकडे पळल? वाघ मागं लागल्यावर अहो वाट दिसल तिकडे पळल. वाघ मागं लागला आणि मग झालं काय, त्याला समोर एक विहीर दिसली. त्याला वाटलं चला पोहायला येत होतं, विहिरीत उडी टाकू आणि पाण्यात पोहू वाघाच्या तावडीतून वाचू. म्हणून विहिरीत उडी टाकणार. नेमका 2012चा काळ, दुष्काळ. 8 परस विहीर पण कोरडी आणि विहिरीत आता असा नाग. आता विहिरीत खाली उडी टाकावी तर नागोबा, विहिरीच्या काठावरच थांबावं तर पाठीमागून वाघोबा. काय करावं? पण संसारिक माणसं हुशार असतात. ते विहिरीच्या काठावर एक जुनं वडाचं झाड होतं आणि त्याच्या पारंब्या अशा विहिरीत लोंबकळत होत्या. या पट्ट्यानं अशी झेप घेतली आणि त्या पारंबीला लोंबकळला. झालं काय, त्याच पारंबीवर वरच्या बाजूला आग्या मोहोळ होत. याच्या हेलकव्यानं त्या माश्या सगळ्या उठल्या आणि त्याच्या अंगाला येऊन गुदगुल्या करायला लागल्या. माश्या गुदगुल्या. आता ऐका, खाली उडी टाकावी तर, विहिरीच्या काठावर उडी टाकावी तर, आणि तसंच लोंबकळत राहावं तर माश्या चावतात. किती बेजारी आहे, किती बेजारी. कोणाची? त्या लोंबकळलेल्याची. हे मी कोणाचं सांगतोय? काय काय फजिती, केवढी फजिती आहे हो. ऐका आता पुढचं ऐका. तेवढ्यातून काय झालं, याच्या हेलकाव्यामुळं त्या मोहळाचा कांदा फुटला. कांदाच म्हणते, कांदा फुटला आणि त्याच्यातून कधीतरी एखादा मधाचा थेंब खाली पडायचा. या पट्ट्यानं तेवढ्यातून जीभ अशी आणि त्या जिभेवर असा तो थेंब झेलायचा आणि मग त्यानं म्हणायचं, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक. ऐका, कधीतरी पडणाऱ्या एखाद्या थेंबासाठी वाघही विसरला, नागही विसरला, त्या चावणाऱ्या माशाही विसरला. कोण? तो लोंबकळलेला.